गोष्ट 12वी. दीर्घदर्शीच्या मृत्यूचे कारण दुःख. तुझ्या काही गुणांमुळे तू मला आवडायला लागलायस विक्रम. पण तू तुझा हट्ट कधी सोडणार आहेस काय माहिती. तू तुझा हट्ट सोडू नकोस आणि मी माझं गोष्ट सांगायचं सोडत नाही. मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो. वेताळाने पुन्हा त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली. प्राचीन काळी यशकेतू नावाचा राजा होता. त्याचं अंगदेश नावाचं एक राज्य होतं. त्याने इतर बऱ्याच राजांना हरवून त्यांचे राज्य स्वतःच्या राज्यात सामील केले होते. तो खूप बलवान आणि पराक्रमी राजा होता. राजा यशकेतूचा एक खास मंत्री होता. त्याचं नाव दीर्घदर्शी होतं. मंत्री दीर्घदर्शी खूपच बुद्धिमान होता. त्याच्या बुद्धिमत्तेची तुलना देवांचे गुरु बृहस्पतीच्या बुद्धिमत्तेशी होत असे. नंतर मंत्री दीर्घदर्शीच्या हाती राज्यकारभार सोपवून राजा यशकेतू नेहमी भोगांमध्ये मग्न राहू लागला. त्याचा मंत्री दिवसभर राजाच्या वतीने राज्याची देखभाल करायचा, सर्व कामकाज सांभाळायचा आणि राजा नेहमी स्त्रियांबरोबर राहून नाचगाणी करायचा. त्याच्यातच मग्न राहायचा. कधीच राजसभेत यायचा नाही. जास्त वेळ तो त्याच्या शयनकक्षातच किंवा मौज मजा करण्यातच घालवायचा. आणि इकडे मंत्री दिवस रात्र कष्ट करून स्वतःची आणि राजाची देखील कामं सांभाळायचा. मंत्री इतके कष्ट घेत असूनही लोकांनी त्याच्याबद्दल अफवा पसरवायला सुरुवात केली की मंत्र्याने राजाला मुद्दाम व्यसनात अडकवलेय. राजाला व्यसनात पूर्णपणे बुडवून तो स्वतः राजा झालाय. राजा यशकेतू आता फक्त नावापुरताच राजा राहिलाय. त्याची सगळी कामं तर त्याचा मंत्री सांभाळतोय. त्याच्याविषयी अशा अफवा ऐकून मंत्र्याला फार वाईट वाटले. राजा भोगविलासामध्ये मग्न असताना तो राज्याचा भार स्वतःच्या खांद्यावर वाहत होता. दिवस रात्र काबाड कष्ट करत होता, तरी सुद्धा लोक त्याच्याविषयी वाईट अफवा पसरवत होते. हे सर्व ऐकून मंत्र्याला फार वाईट वाटायचे. म्हणून एक दिवस तो त्याची पत्नी मेघाविनीला म्हणाला, राजा जर भोगविलासात मग्न आहे तर यात माझा काय दोष आहे. मी राज्याची आणि प्रजेची देखभाल करतोय आणि लोक माझ्याच विषयी अफवा पसरवतायत की मी राज्य हडपण्यासाठी प्रयत्न करतोय. मी मुद्दाम राजाला व्यसनात अडकवले आहे म्हणून. मला माहिती आहे हे सर्व खोटं आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये. पण तरी सुद्धा मला अशा अफवांचा त्रास होतोय. मी प्रामाणिक असूनही लोक माझ्याबद्दल असे का बोलतायत. या अशाच लोकांमुळे भगवान रामाला देखील सीतेचा त्याग करावा लागला होता. आणि आजही लोक माझ्याविषयी काहीही वाईट साईट बोलतायत. तुला सांगतो, मला तर काहीच समजत नाहीये काय करू ते. म्हणून मी तुझ्याकडे सल्ला मागायला आलोय. तिच्या नवऱ्याला असं चिंतेत बघून ती म्हणाली, स्वामी, मला असं वाटतं तुम्हाला काही दिवस आरामाची आणि बदलाची आवश्यकता आहे. तुम्ही राजाला सांगा की तुम्हाला काही दिवस तीर्थयात्रेला जायचे आणि तुम्ही काही वेळ विदेशात भ्रमण करून या. तुम्ही नजरेसमोर दिसला नाहीत तर लोक सुद्धा तुमच्याबद्दल अफवा पसरवायचे बंद करतील आणि तुमच्या अनुपस्थितीत नाईलाजाने राजाला राज्याचा कारभार हातात घ्यावा लागेल. आणि एकदा का त्यांनी राज्यकारभार हाती घेतला तर त्यांचे व्यसनही सुटून जाईल. मग जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा पुन्हा तुमचे मंत्रीपद सांभाळा. तुझं म्हणणं तर बरोबर आहे. मी नसताना जर सर्व व्यवस्थित होणार असेल तर काही दिवस मी परदेशात भ्रमण करून येतो. विचार करत आणि मान हलवत मंत्री दीर्घदर्शी म्हणाला. दुसऱ्या दिवशी मंत्री राजाला भेटायला गेला. त्याने राजाला सर्व कामकाजाबद्दल सांगितले, दिवसाची माहिती दिली आणि बोलण्यात हळूच विषय काढला. महाराज, मला तीर्थयात्रेला जायचंय. मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे. कृपया मला काही दिवसांसाठी जाऊ द्या. मी त्वरित जाऊन येईन. असं अचानक तीर्थयात्रेला? राजाने आश्चर्याने विचारले. हो महाराज, माझी देवांवर फार श्रद्धा आहे. कदाचित त्यांचीच इच्छा असेल की मी तीर्थयात्रेला यावे म्हणून. त्यांनीच बोलावणे धाडले
आणि मी फक्त त्यांची आज्ञा पाळतोय. हात जोडून मंत्री म्हणाला, असं करू नका मंत्री. तीर्थयात्रेला न जाता सुद्धा तुम्ही देवाच्या समीप राहू शकता. घरी राहून सुद्धा दानधर्म करून तुम्ही ते पुण्य प्राप्त करू शकता. तीर्थयात्रेला जायलाच हवे असे काही नाहीये. खरंय महाराज, पण दानधर्माने केलेली पुण्याई वेगळी आणि तीर्थयात्रेची पुण्याई वेगळी. तीर्थक्षेत्रामुळे तर मला अनश्वर शुद्धी प्राप्त होईल. पण मंत्री, हे काही वय आहे का तुमचं तीर्थयात्रेला जायचं? राजाने आणखी एक कारण शोधून काढले मंत्र्याला थांबवण्याचे. शरीराचा काय भरोसा महाराज. आज चांगल्या स्थितीत आहे तर उद्या नाही. त्यामुळे तरुणपणीच तीर्थयात्रेला जाऊन येतो. वेळ निघून गेल्यावर तीर्थयात्रा करण्यात काय उपयोग? मंत्री राजाला समजावून सांगत होता की त्याचे जाणे का महत्वाचे आहे ते. तेवढ्यात तिथे वेळ सांगणारा राजाचा सेवक आला. त्याचे काम होते की प्रत्येक प्रहर संपल्यावर राजाला त्याबद्दल सांगायचे. ती वेळ सांगणारा सेवक राजाला म्हणाला, महाराज, दुपारची वेळ झाली आहे. तुम्ही कृपया स्नान करून घ्या, नाहीतर स्नान करण्याची वेळ निघून जाईल. ठीक आहे. माझी स्नानाची व्यवस्था करा. मी आलो लगेच. असं म्हणत राजा उठून उभा राहिला. तेव्हा मंत्रीने राजाला प्रणाम केला आणि मंत्री तिथून बाहेर पडला. त्याने तीर्थयात्रेला जायचे मनात निश्चित केलेच होते. तो घाईघाईत सर्व कामकाज आवरून घरी पोहोचला. घरी त्याची बायको वाट बघतच होती. तिने निघण्याची सर्व तयारी करून ठेवली होती, कारण तिला सुद्धा तीर्थयात्रेला बरोबर जायचे होते. पण मंत्र्याने तिला समजावून घरीच थांबायला सांगितले आणि तो एकटाच तीर्थयात्रेला निघाला. तीर्थयात्रा संपवून तो अनेक देशात फिरला. परदेशात प्रवास करत असताना तो पौड्र नावाच्या देशात जाऊन पोहोचला. समुद्राच्या किनारीच तो देश होता. त्या देशाच्या एका छोट्या नगरात मंत्री येऊन पोहोचला होता. त्या नगरीत समुद्रकिनारी शंकराचे एक मंदिर होते. दर्शन घेण्यासाठी मंत्री मंदिरात गेला. दर्शन घेऊन काही वेळ मंदिरातच बसून राहिला. प्रवास करून करून तो थकला होता, म्हणून काही वेळ आराम करण्यासाठी तो मंदिरातच बसला. त्याच वेळेस निधी दत्त नावाचा एक व्यापारी मंदिरात पूजा करत होता. पूजा झाल्यावर परत येताना त्याचे लक्ष मंत्र्यावर पडले, की जो मंदिराच्या खांबाला टेकून आराम करत होता. त्याचे कपडे धुळीने भरलेले होते. चेहरा कोमेजून गेला होता, पण अंगावर उंची वस्त्र होते. चेहरा खानदानी दिसत होता. म्हणून तो व्यापारी कुतूहलापोटी मंत्र्याजवळ गेला आणि त्याने मंत्र्याची विचारपूस करायला सुरुवात केली. श्रीमंत, आपल्याला याआधी कधी बघितले नाही. इथे नवीन आला आहात का? मंत्र्याजवळ मांडी घालून बसत व्यापाऱ्याने विचारले. हो, नुकताच आलो इथे. तीर्थयात्रेला गेलो होतो. आता पुन्हा परततोय. पण इतक्या लवकर पुन्हा जायची काही इच्छा नाहीये. म्हणून देश-विदेश भ्रमण करतोय. नवनवीन जागा बघतोय. अरे वा, फारच उत्तम. मग इथे कुठे राहणार आहात? व्यापाऱ्याने विचारले. धर्मशाळेत राहण्याचा विचार करतोय. नाहीतरी कोणी राहायला जागा दिली तर तिथेही राहीन. तसं काही अजून ठरवलेलं नाहीये. मग मी तुम्हाला एक विनंती करतो. माझ्याच घरी या. तिथे काही दिवस राहा, आराम करा. नाहीतर हवे असले तर माझ्याबरोबर चला. तुम्ही आत्ताच सांगितले की तुम्ही देशविदेशात भ्रमण करत आहात, नवनवीन जागा बघत आहात. मी सुद्धा व्यापारासाठी वेगवेगळ्या देशात भ्रमण करतो. आता मी व्यापारासाठी सुवर्णद्वीप नावाच्या बेटावर जाणार आहे. हवं असेल तर चला माझ्याबरोबर. व्यापारी एका दमात बोलून मोकळा झाला. मी तर आनंदाने यायला तयार आहे. मंत्री उत्साहाने म्हणाला. पण आधी घरी चला. तुम्ही प्रवासाने खूप थकलेले दिसत आहात. काही वेळ आराम करा. तोपर्यंत मी निघण्याची तयारी करतो. व्यापाऱ्याने मंत्र्याला घरी नेले. स्नान वगैरे करून तो मंत्री रात्री पोटभर जेवला. खूप दिवसांनंतर मंत्र्याला झोपायला नरम गादी मिळाली होती. त्यामुळे पडल्या पडल्या त्याला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळीच मंत्री व्यापाऱ्याबरोबर समुद्रकिनारी गेला. व्यापाऱ्याच्या जहाजात माल भरल्यावर
मंत्री, व्यापारी आणि व्यापाऱ्याचे अनेक सेवक जहाजावर चढले आणि जहाज सुवर्णद्वीपाच्या दिशेने निघाले. रस्त्यात येणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या बेटांना भेट देत, समुद्रातली आश्चर्य बघत, कधी शांत तर कधी खवळलेला समुद्र बघत मंत्री त्या जहाजावर काही मोजके दिवस प्रवास करत राहिला. कुठे राज्याचा मंत्री आणि कुठे समुद्राचा साहसी प्रवास करणारा व्यक्ती. त्याच्या आयुष्यात अचानक झालेल्या बदलाने त्याला स्वतःचेच फार आश्चर्य वाटत होते. पण येणाऱ्या काही दिवसातच तो एका भल्या मोठ्या आश्चर्याला सामोरा जाणार होता. ही तर फक्त सुरुवात होती. काही दिवस असाच आश्चर्याने साहसी प्रवास करत करत शेवटी ते एक दिवस सुवर्णद्वीपावर जाऊन पोहोचले. मंत्री दीर्घदर्शीने व्यापारी निधिदत्त बरोबर त्या बेटावर काही दिवस खरेदी विक्री केली आणि तिथेच बेटावर काही दिवस मुक्काम केला. जेव्हा तिथले सर्व काम संपवून ते पुन्हा समुद्रमार्गाने निघाले, तेव्हा मंत्र्याला समुद्रात काहीतरी चमत्कारिक दिसले. तो धावत धावत जहाजाच्या मागच्या दिशेला गेला. जहाज पुढे जात असताना जहाजाच्या मागे अनेक लाटा उसळत होत्या. त्या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमधून मंत्र्याला एक कल्पवृक्ष वर येताना दिसला. त्या कल्पवृक्षाच्या फांद्या सोन्याप्रमाणे चमकत होत्या. त्या फांद्यांना मण्यांसारखी चमकणारी फळं लगडलेली आणि त्याबरोबर सुंदर फुलं देखील होती. त्या वृक्षाच्या खाली खोडाजवळच एक रत्नांनी मढवलेला छोटासा पलंग होता. त्या पलंगावर एक खूपच सुंदर, अद्भुत, स्वर्गीय तरुणी पहुडली होती. मंत्र्याचे लक्ष त्या सुंदर तरुणीवरच खिळून राहिले. आहा! कोण आहे ही अद्भुत सौंदर्य असलेली सुंदरी? अशी समुद्रातून अचानक बाहेर कशी काय आली? तो मंत्री तिचा विचार करत असतानाच त्या सुंदर तरुणीने तिच्या शेजारी ठेवलेली वीणा उचलली आणि ती मधुर आवाजात गाणं गाऊ लागली. तिचा आवाज इतका मधुर होता की मंत्र्याच्या कानाला जणू गुळाची चव समजली. तिने गायलेल्या त्या गाण्याचा आशय असा होता की मनुष्य त्याच्या कर्माची बीजं जशी पेरतो तसेच फळ उगवतात आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. आधी केलेल्या कर्माची फळं विधाता देखील टाळू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. आणि जसं तिचं गाणं म्हणून संपलं तशी ती अचानक समुद्रात पुन्हा विलीन झाली. त्या अलौकिक तरुणीसहित तो कल्पवृक्ष देखील पुन्हा समुद्रात गडप झाला. आज मी हे कसे अद्भुत दृश्य बघितले. काय होते हे? या समुद्राच्या पाण्यात कसली कसली आश्चर्य दडलेली आहेत कोण जाणे. तो अद्भुत कल्पवृक्ष, त्यावर बसलेली त्याहून अद्भुत अलौकिक कन्या, तिचं गाणं, वीणा वाजवणं आणि पुन्हा समुद्रात विलीन होणं. वाह! अद्भुत! लक्ष्मी, चंद्रदेव, पारिजात सारख्या अनेक अद्भुत गोष्टी देखील या समुद्रातूनच तर निघाल्या आहेत. अशा अद्भुत गोष्टींची खाणच या समुद्रात असेल. आज मी खरोखर धन्य झालो. माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. त्या मंत्र्याने श्रद्धेपूर्वक समुद्राला प्रणाम केला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य प्रचंड ओसंडून वाहत होते. तो घाईघाईत व्यापाऱ्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, ती कन्या बघितली तुम्ही? ती समुद्रातून वर आली आणि लगेच समुद्रात गडपही झाली. तिच्याबरोबर कल्पवृक्ष देखील होते. तुम्ही बघितले तिला? का मला काही भ्रम झाला? आश्चर्याने चकित झालेल्या मंत्र्याने विचारले. श्रीमंत, तुम्ही पहिल्यांदाच या कन्येला बघितले म्हणून असे आश्चर्य दाखवत आहात. ही कन्या नेहमी दिसते. आमचा हा नेहमीचा येण्याजाण्याचा मार्ग आहे, त्यामुळे आम्हालाही नेहमी दिसते. ती नेहमी समुद्राच्या वरती येऊन गाणं गाते आणि पुन्हा समुद्रात गडप होऊन जाते. तुम्ही आज हिला पहिल्यांदा बघत असल्यामुळे असं आश्चर्य व्यक्त करत आहात. आमच्यासाठी आता ही नेहमीचीच गोष्ट झालीय. मंत्र्याला त्या व्यापाऱ्याने सांगितले. हो, खरंय.
मी असं काही पहिल्यांदा बघतोय. असं म्हणत मंत्री समुद्राच्या पाण्यात खोलवर बघत शांत बसला आणि पुन्हा एकदा त्यांचा प्रवास सुरू झाला. आणखी मोजके दिवस प्रवास केल्यावर ते पुन्हा पौड्रू देशाच्या समुद्र किनाऱ्यावर आले. तिथे आल्यावर त्यांनी जहाजातून माल उतरवायला सुरुवात केली. माल उतरवून मंत्री काही दिवस त्या व्यापाऱ्याच्या घरी राहिला आणि शेवटी एक दिवस म्हणाला, तुमच्या इथे मी खूप आनंदाने राहिलो. मला काही आश्चर्य आणि नवनवीन जागा देखील बघायला मिळाल्या. आता पुन्हा परत जायची वेळ आली आहे. मी आता तुमचा निरोप घेतो. तुमचं कल्याण होवो. लगेच चाललात देखील? मी तुम्हाला रस्त्यात सोडायला येऊ का? आधीच माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल तुम्हाला. आणखी नको. मी जातो. इथून पुढे हा माझा प्रवास आहे. मी निघतो आता. असं म्हणत मंत्री जायला निघाला. व्यापाऱ्याने त्याला आणखी राहण्याचा आग्रह केला, पण मंत्री खूप दिवस बाहेर होता. त्याला पुन्हा जाणे गरजेचे होते, म्हणून तो पुन्हा त्याच्या घरी जायला निघाला. त्याने थोडाच प्रवास केला असेल, तोच मंत्र्याची नजर रस्त्यावर फिरणाऱ्या 1-2 लोकांवर पडली. त्यांना बघताच क्षणी मंत्र्याने ओळखले. ते राजा यशकेतूचे गुप्तहेर होते. त्यापैकी एकाजवळ जात मंत्र्याने विचारले, इथे काय करतात? काय झाले? शेवटी तुम्ही सापडलात. महाराजाने आम्हाला तुम्हाला शोधायला पाठवले होते. आम्ही तुम्हाला शोधत होतो. चला त्वरित. महाराज तुमची खूप प्रतीक्षा करतायत. गुप्तहेराने मंत्र्याला सांगितले आणि त्याला घेऊन ते अंग देशात राजा यशकेतूकडे गेले. मंत्र्याला बघताच राजाला फार आनंद झाला. मंत्री नसल्याने राजा फार दुःखी होता. मंत्र्याला बघताच राजाने त्याला आनंदाने मिठी मारली. त्याचे मोठ्या आनंदात स्वागत केले. कशी झाली मग तीर्थयात्रा? राजाने त्याला विचारले. खूप चांगली झाली महाराज. मी खूप आश्चर्यकारक गोष्टी बघितल्या, पण सुवर्णद्वीपाच्या इथे जे आश्चर्य बघितले ते मी कधी कुठेच बघितले नाहीये. असे काय बघितले? राजाने उत्सुकतेने विचारले. यावर मंत्र्याने त्या अद्भुत कन्येबद्दल, त्या कल्पवृक्षाबद्दल सर्व काही वृत्तांत अगदी तपशीलवार सांगितला. जेव्हापासून मंत्र्याने त्या अलौकिक कन्येच्या रूपाचं वर्णन केलं, तेव्हापासून राजाला चैन पडेना. राजाला त्याचं जीवन निष्फळ असल्याचं भासू लागलं, कारण ती कन्या त्याच्याजवळ नव्हती. तिच्याशिवाय जीवन व्यर्थच वाटू लागलं. त्यामुळे एक दिवस राजाने मंत्र्याला एकांतात भेटायला बोलवलं आणि त्याला सांगितलं, त्या कन्येला बघितल्याशिवाय मी काही जिवंत राहू शकणार नाही वाटतं. ते आश्चर्य मला सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघायचंय. त्यामुळे तू सांगितलेल्या रस्त्याने मी जाणार आहे. पण महाराज, तू मला थांबवण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. मी जाणार आहे हे आता ठरलेलं आहे, आणि जोपर्यंत मी जाऊन येत नाही तोपर्यंत तुला हे राज्य सांभाळायचं आहे. मी वेषांतर करून तिथे जाईन. त्यामुळे मी राजा असल्याचं कोणाला समजणार नाही, आणि माझ्या मागे राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझ्यावर राहील. हवं तर ही तुझ्यासाठी आज्ञा समज, आणि जर माझ्या आज्ञेचं पालन झालं नाही तर तुला तुझ्या प्राणाला मुकावं लागेल. आता मंत्र्याचा नाईलाज होता, म्हणून त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. दुसऱ्या दिवशी राज्याचा सर्व राज्यकारभार मंत्र्याला सोपवून राजाने एका तपस्व्याचा वेश धारण केला आणि रात्री गुपचूप नगराच्या बाहेर पडला. पहाटे पहाटे रस्त्यात त्यांना मुनी कुशदत्त भेटले. राजाने मुनीला वाकून प्रणाम केला आणि मुनीला सांगितले की ते एक तपस्वी नसून एक राजा आहे, आणि ते एका कन्येला प्राप्त करण्यासाठी जात आहेत, आणि त्यासाठी त्यांचा आशीर्वाद हवा आहे. यावर कुशदत्त मुनी म्हणाले, माझा आशीर्वाद आहे तुझ्या मागे. तू निश्चित होऊन पुढे जा. तू लक्ष्मीदत्त नावाच्या व्यापाऱ्याला जाऊन भेट. त्याच्या जहाजाबरोबर समुद्रात जा. तू निश्चित त्या कन्येला मिळवशील. तथास्तु. असं म्हणत मुनीने राजाला आशीर्वाद दिला. यामुळे राजाचा आत्मविश्वास दुप्पट झाला. राजा पुन्हा मोठ्या जोमाने प्रवासाला लागला.
अनेक डोंगर, नद्या, वेगवेगळे देश पार करत समुद्रकिनारी जाऊन पोहोचला. त्या समुद्रकिनारी एक मोठे बंदर होते. त्या बंदरावर तपस्वीच्या वेशात असलेल्या राजाने लक्ष्मीदत्त नावाच्या व्यापाऱ्याची चौकशी केली. त्याचे जहाज नेहमी सुवर्णद्वीपावर व्यापारासाठी जात असे. राजा लक्ष्मीदत्तला जाऊन भेटला आणि त्याला सुवर्णद्वीपावर जायचे आहे म्हणून सांगितले. तेव्हा लक्ष्मीदत्तने बघितले की तपस्वी आहे, चेहऱ्यावर चांगले तेज आहे. यांना नाही म्हणालो तर शाप वगैरे देतील म्हणून लक्ष्मीदत्तने त्यांना संमती दिली. राजा सुद्धा मोठ्या उत्सुकतेने जहाजावर चढला आणि थोड्याच वेळाने जहाज सुवर्णद्वीपाच्या दिशेने निघाले. राजा जहाजाच्या कठड्यावरच उभा होता. त्याची नजर समुद्राच्या पाण्यावर भिरभिरत होती. जहाज जेव्हा समुद्राच्या मध्यभागी येऊन पोहोचले तेव्हा राजाला समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळताना दिसल्या आणि बघता बघता समुद्रातून एक कल्पवृक्ष बाहेर आला आणि त्या कल्पवृक्षाच्या पायथ्याशी एक अलौकिक सौंदर्य असलेली तरुणी बसली होती. जेव्हा तो कल्पवृक्ष पूर्णपणे बाहेर आला तेव्हा तरुणीने हातात वीणा उचलली आणि गायला सुरुवात केली. मनुष्य त्याच्या कर्माची बीज जशी पेरतो तशीच फळं उगवतात आणि त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात. आधी केलेल्या कर्माची फळं विधाता देखील टाळू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. आधी केलेल्या कर्मानुसार जसे प्रत्येकाचे भवितव्य ठरलेले आहे ते तसेच प्राप्त करायला मनुष्य विवश आहे, यात कोणतीच शंका नाही. राजा त्या कन्येला बघतच राहिला. तिचं अप्रतिम सौंदर्य, तिचा मधुर आवाज, तिच्या गाण्यामागचा खोल अर्थ हे सर्व बघून राजा भारावून गेला. त्याने हात जोडून नम्रपणे समुद्राला प्रणाम केला आणि समुद्राला प्रार्थना केली की, हे रत्नाकर, माझा प्रणाम स्वीकार करा. तुम्ही जेव्हा पंख असलेल्या पर्वताला आश्रय दिला होता तेव्हा देवता सुद्धा त्या पर्वताला शोधू शकले नव्हते. देवतांना सुद्धा तुमच्या खोलीचा अंत मिळाला नव्हता. इतके प्रचंड तुम्ही आहात. त्या पंखवाल्या पर्वतासारखे अनेक रहस्य तुम्ही तुमच्यात सामावून घेतलेले आहेत. तुम्ही या अलौकिक कन्येला देखील तुमच्यात लपवलेले आहे. त्यामुळे मी तुम्हाला शरण येतो आहे समुद्रदेवा. माझी इच्छा पूर्ण करा. त्या कन्येला मिळवण्याची माझी कामना पूर्ण करा. राजाने प्रार्थना केल्यावर त्याने समुद्रात उडी टाकली आणि राजा पोहत पोहत त्या कल्पवृक्षाच्या दिशेने जाऊ लागला. पण एव्हाना तो कल्पवृक्ष खाली पाण्यात गडप झाला होता. राजा सुद्धा खाली त्या कल्पवृक्षाच्या दिशेने पोहत निघाला. त्याने खाली जात असलेल्या कल्पवृक्षाला हाताने पकडले आणि त्याच्याबरोबर खाली खोल खोल समुद्रात जाऊ लागला. अचानक सर्व दिशेला प्रकाश चमकायला लागला. राजाला भूकंपासारखे हादरे बसू लागले. त्या कल्पवृक्षाची आणि राजाची ताटातूट झाली आणि जेव्हा हे सर्व शांत झाले तेव्हा राजा एका नगरीत जाऊन पोहोचला होता. त्या महासमुद्रात असलेले ते अद्भुत नगर बघून राजाला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. त्या नगरीच्या भिंती सोन्याच्या होत्या. रत्न आणि चमकणाऱ्या मण्यांनी तिथे खांब बनलेले होते. तिथल्या घरांच्या खिडक्यांमध्ये मोत्यांच्या जाळ्या होत्या. त्या नगरीत ठिकठिकाणी मोठमोठी उद्यानं होती, सरोवर होते. काही सरोवरं इतकी खोल होती की त्या सरोवरात जाण्यासाठी दगडाच्या पायऱ्या होत्या आणि त्या दगडी पायऱ्या अनेक रत्नाने मढवलेल्या होत्या. त्या नगरीत ठिकठिकाणी इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष होते. पण राजाला ती कन्या कुठेच दिसत नव्हती. म्हणून राजा तिथे असलेल्या प्रत्येक घरात जाऊन बघू लागला. त्या नगराची सर्व घरं रिकामी होती. त्या नगरीत कोणीच नव्हतं. तरी राजा सर्व घरात जाऊन त्या कन्येचा शोध घेऊ लागला. तेव्हा राजाला दूर उंचावर एक महाल दिसला.
राजा धावतच त्या महालाच्या दिशेने गेला. त्या महालाचा भला मोठा दरवाजा आतून उघडाच होता. तो दरवाजातून आत शिरला. त्या महालातल्या अनेक खोल्या सुद्धा रिकाम्या होत्या. शेवटी राजा कोपऱ्यात असलेल्या खोलीत गेला. त्या शेवटच्या खोलीत असलेल्या पलंगावर एक स्त्री झोपलेली होती. तिचे पूर्ण शरीर एका मखमली कापडाने झाकलेले होते. तिचा चेहरा सुद्धा झाकलेला होता. कदाचित हीच ती कन्या असावी जिला मी शोधतो आहे, राजाने विचार केला आणि तो तिच्या पलंगाजवळ गेला. तिचा पलंग देखील उंची रत्नांनी मढलेला होता. राजा हळूच तिच्या झाकलेल्या चेहऱ्याजवळ वाकून उभा राहिला. राजाने श्वास रोखत तिच्या चेहऱ्यावर झाकलेले ते मखमली कापड बाजूला केले. ती तीच कन्या होती. तिच्या शोधार्थ तो इतक्या लांब आला होता. चेहऱ्यावरून अचानक मखमली कापड दूर झाल्याने ती कन्या खडबडून जागी झाली आणि समोर तपस्वीच्या रूपात राजाला बघून घाबरली. ती पलंगावरून झटकन खाली उतरली आणि तिने राजाला विचारले, कोण आहात तुम्ही आणि इथे रसातळात कसे काय येऊन पोहोचलात? तुमच्या पायावर चक्राचं चिन्ह आहे. ज्यांच्या पायावर असे चिन्ह असते ते राजा असतात आणि तुमचा चेहराही राजा समान तजेलदार आणि राजेशाही भासत आहे. तुम्ही नक्कीच तपस्वी नाही आहात. कृपया मला सांगा की तुम्ही कोण आहात ते आणि इथे का आला आहात? राजाचं काही क्षणात संपूर्ण निरीक्षण करून त्या अलौकिक कन्येने विचारले, मी राजा यशकेतू, अंगदेशाचा राजा. पण आपण कोण आहात सुंदरी? अशा निर्जन आणि अद्भुत नगरीत एकट्याच काय करत आहात? माझे नाव मृगांकवती आहे. त्या अलौकिक कन्येने तिचे नाव सांगितले आणि तिने तिचा परिचय दिला. मी राजा मृगांकसेन यांची कन्या आहे. माझे वडील विद्याधरांचे राजा आहेत. मी सुद्धा एक विद्याधर आहे. पण माझे वडील आणि सगळी प्रजा कुठे निघून गेली ते मला माहीत नाही. का ते सर्व मला सोडून गेले, एकटीला इथे टाकून गेले. कुठे गेले काय माहीत. इतक्या मोठ्या ओसाड नगरीत मला एकटीला कंटाळा येतो. म्हणून मग मी कधी कधी माझ्या कल्पवृक्षावर बसून समुद्रावरती येते. मन हलकं करण्यासाठी गाणं म्हणते. तेवढाच मला विरंगुळा मिळतो. खूप दिवसांनंतर तिला कोणीतरी बोलायला भेटले म्हणून ती जरा जास्तच बोलत होती. राजाने सुद्धा तिच्याबरोबर गोड गोड बोलायला सुरुवात केली. तिच्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तिला गोड गोड वचनात अडकवून राजा तिला भुलवण्यात यशस्वी झाला आणि त्या कन्येने राजाची पत्नी होण्याचे मान्य केले. पण एका अटीवर. ती राजाला म्हणाली, आर्यपुत्र, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अष्टमी आणि चतुर्दशीला मी तुमच्याजवळ नसेन. हे 4 दिवस मी कुठेही जाईन. याबाबत तुम्ही मला प्रश्न विचारायचा नाही किंवा मला थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही. माझी ही अट मंजूर आहे? मृगांकवतीने आव्हान दिल्यासारखे विचारले. हो माझी लाडकी, मला हे मंजूर आहे. राजाने सुद्धा लगेच संमती दिली आणि त्या दोघांनी तिथेच गांधर्व विवाह केला आणि राजा सुद्धा विवाहानंतर तिथेच तिच्यासोबत राहू लागला. काही मोजक्याच दिवसांनंतर मृगांकवती राजाला म्हणाली, आर्यपुत्र, मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले होते त्याप्रमाणे आज कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. त्यामुळे काही कामानिमित्त मी बाहेर जाते. तुम्ही इथेच थांबून माझी प्रतीक्षा करा. हवं तर तुम्ही नगरातून फेरफटका मारून या. पण या महालात असलेल्या त्या स्फटिकाच्या भवनात जाऊ नका, कारण तिथून भूलोकावर जाण्याचा मार्ग आहे. तिथे एक विहीर आहे. तिच्या यांत्रिक दरवाजाच्या सहाय्याने भूलोकावर जाता येते. जर तुम्ही तिथे चुकूनही गेलात तर कायमचे भूलोकावर जाल.
आणि राजाला आणखी 1-2 गोष्टी सांगून ती महालातून बाहेर पडली. पण राजाच्या मनात उत्सुकता होती की ही कुठे जातेय. म्हणून राजा सुद्धा लपत लपत दबक्या पावलांनी तिचा पाठलाग करायला लागला. चालता चालता ती नगराच्या बाहेर गेली. जशी ती त्या नगराच्या हद्दीच्या बाहेर गेली तसा तिच्या समोर अचानक एक राक्षस आला. तो अंधारासारखा काळा कुट्ट होता. त्याने चपळाईने मृगांकवतीला पकडले आणि एक मोठी गर्जना करत तिला तोंडात टाकून गिळून घेतले. हे सर्व बघून राजाला त्याचा क्रोध अनावर झाला. त्याच्या समोर त्याच्या पत्नीला राक्षसाने गिळून टाकले होते. राजा संतापला. त्याने म्यानातून त्याची तलवार उपसली आणि धावतच राक्षसाच्या दिशेने निघाला. राक्षसाच्या जवळ जाताच राजाने त्याच्या तलवारीचे पाते राक्षसाच्या मानेवर फिरवले आणि पुढच्याच क्षणी त्या राक्षसाचे मुंडके धडावेगळे केले. राक्षसाचा तडफडणारा देह जमिनीवर कोसळला आणि त्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडू लागल्या. राक्षसाच्या रक्ताने राजाचा राग जरा शांत झाला, पण पत्नीच्या विरहाने तो दुःखी झाला. तो तिथेच जागेवर कोसळला आणि शोक करू लागला. पण तेवढ्यात राक्षसाच्या त्या मृत शरीरावर प्रकाश पसरला आणि अचानक त्या मृत राक्षसाचे पोट फाडून मृगांकवती बाहेर आली. ती हवेत तरंगल्यासारखी त्याच्या पोटातून बाहेर आली आणि राजाला म्हणाली, "घाबरू नकोस राजा, मी काही मायावी नाहीये. विद्याधरांचे राजा म्हणजे माझे पिता यांनी मला शाप दिला होता. हा त्याचाच परिणाम आहे. माझे पिता आधी इथेच राहायचे. त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. तशी आम्ही बरीच भावंड होतो, पण माझ्या वडिलांचा माझ्यावरच जास्त लळा होता. ते कधीच माझ्याशिवाय जेवण करत नसत. आम्ही दोघं नेहमी एकत्र जेवण करत असू. पण एक दिवस ते शक्य झालं नाही. मी शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अष्टमी आणि चतुर्दशीला या निर्जन स्थळी भगवान शिवची आराधना करायला यायचे. त्यांची मनोभावे पूजा करायची. एका चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा मी इथे शिव आणि गौरीची आराधना करायला आले, तेव्हा त्यांच्या पूजेत मी इतकी तल्लीन झाले की मला वेळेचे भान उरले नाही. माझा संपूर्ण दिवस पूजेतच गेला आणि तिकडे घरी माझे वडील उपाशीच राहिले. भूक लागलेली असताना देखील त्यांनी माझ्याशिवाय काहीच खाल्ले नाही. जेव्हा रात्री मी घरी पोहोचले तेव्हा ते माझ्यावर फार संतापले. मला घरी आल्याचं बघताच त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी मला शाप दिला की, "आज माझी तू ज्या प्रकारे उपेक्षा केली आहेस, मला दिवसभर उपाशी ठेवले आहेस, त्याचप्रमाणे जेव्हा तू प्रत्येक महिन्याच्या अष्टमी आणि चतुर्दशीला नगराच्या बाहेर शिव आराधनेसाठी जाशील, तेव्हा कृतांत संत्रास नावाचा राक्षस तुला जिवंतच गिळून टाकेल आणि काही वेळाने तू त्याचं पोट फाडून बाहेर येशील आणि असं दर महिन्याला वारंवार घडत राहील आणि तू या संपूर्ण नगरीत एकटीच राहशील. तेव्हा ना तुला माझा शाप लक्षात राहील, ना राक्षस तुला जिवंत गिळतो ते. जेव्हाही तू त्याचे पोट फाडून बाहेर येशील तेव्हा तेव्हा तू सर्व काही विसरशील." असा शाप माझ्या वडिलांनी मला दिला. यावर मी खूप रडले. त्यांना विनंती केली, त्यांना माझ्यावर दया दाखवायला सांगितली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण मला शाप देऊन झाला होता म्हणून त्यांनी मला उपशाप दिला की, "जेव्हा अंग देशाचा राजा यशकेतू इथे येईल आणि तुझ्याबरोबर लग्न करेल आणि एक दिवस तू जेव्हा पूजा करायला नगरीच्या बाहेर येशील आणि तो राक्षस तुला जिवंत गिळून टाकेल, तेव्हा राजा यशकेतू त्या राक्षसाचा वध करेल. तेव्हा तू शापमुक्त होशील आणि तुला सर्व काही आठवेल. त्याचबरोबर तुला तुझ्याजवळ असलेल्या सर्व अलौकिक विद्या देखील आठवतील." अशा प्रकारे मला उपशाप देऊन मला एकटीला सोडून ते भूलोकावर असलेल्या निषध पर्वतावर निघून गेले. तेव्हापासून मी या शापाच्या चक्रात अडकलेली होती. पण आज तुमच्यामुळे मी शापातून मुक्त झाले आहे आणि मला सर्व काही आठवले. त्यामुळे मी आता
निषद पर्वतावर माझ्या पित्याकडे पुन्हा जातेय. शापातून मुक्त झाल्यावर आम्ही पुन्हा नेहमीप्रमाणे होतो. आमच्या विद्याधरांची अशीच पद्धत आहे. तुम्ही हवं तर इथे राहू शकता किंवा तुमच्या देशात पुन्हा जाऊ शकता. मृगांकवतीने जेव्हा तिची सर्व कहाणी सांगितली आणि तिला आता परत जावे लागेल असेही सांगितले, तेव्हा राजा दुःखी झाला. तो दुःखी स्वरात म्हणाला, सुंदरी, तू माझ्यावर कृपा कर. अशी तडकाफडकी निघून जाऊ नकोस. मी विनंती करतो की माझ्याबरोबर कमीत कमी 1 सप्ताह तरी राहा. त्यानंतर तू तुझ्या वडिलांच्या घरी जा आणि मी माझ्या देशात परत जाईन. ठीक आहे, मला मान्य आहे. मी आणखी 7 दिवस इथे तुमच्याबरोबर राहते. मृगांकवतीने संमती दिली आणि ते त्या नगरीत राहू लागले. मृगांकवती राजा यशकेतूला रोज त्यांच्या नगरीत फिरवायची. वेगवेगळी उद्यानं, सरोवरं दाखवायची. 6 दिवस ते असेच आनंदात फिरत राहिले. 7व्या दिवशी मात्र राजाने मृगांकवतीला युक्तीने त्या स्फटिकाच्या भवनात नेले, जिथे भूलोकावर जाण्याचा रस्ता होता. जसे ते त्या खोलीत शिरले, राजाने मृगांकवतीच्या गळ्याभोवती हात टाकला आणि तिला घट्ट पकडून त्या भवनात असलेल्या विहिरीत उडी मारली. आणि जेव्हा ते त्या विहिरीतून पोहत पोहत वर आले, तेव्हा ते भूलोकावर पोहोचले होते. राजा त्याच्या उद्यानात असलेल्या विहिरीत आला होता. जेव्हा राजाच्या सैनिकाने राजाला पुन्हा आल्याचे बघितले, तेव्हा ते सर्व खुश झाले. त्यांनी राजाला आणि मृगांकवतीला महालात नेले आणि राजाने मंत्र्याला बोलावणे धाडले. राजाला पुन्हा बघताच मंत्री खुश झाला. राजाच्या बरोबर आलेल्या मृगांकवतीला बघून सुद्धा मंत्र्याला फार आनंद झाला. त्याने वाकून राजाचे चरण स्पर्श केले. पण मंत्र्याच्या मनात एक प्रश्न चमकून गेला, तो म्हणजे राजाने या अलौकिक कन्येला कसे काय आणले? मुळात तिला प्राप्तच कसे केले? मी तर तिला फक्त काही क्षणच बघितले होते, पण राजा मात्र तिला प्रत्यक्षात घेऊनच आलाय. खरंय, ज्याच्या नशिबात जे लिहिलेले असते ते त्याला प्राप्त होतेच, भले मग ते कितीही असाध्य असो. मंत्री विचार करत असताना राजाने उत्सवाची घोषणा केली. उत्सवात 7 दिवस कसे काय वाऱ्यासारखे उडून गेले हे ना राजाला समजले ना मृगांकवतीला. पण 8व्या दिवशी मृगांकवतीला पुन्हा वडिलांच्या घरी जाण्याची आणि पुन्हा एकदा विद्याधरामध्ये सामील होण्याची तीव्र इच्छा झाली. जेव्हा ती जायला निघाली, तेव्हा तिच्या लक्षात आले की ती पुन्हा तिच्या सर्व शक्ती विसरलीय. ती आता पूर्वीसारखी हवेत उडू शकत नव्हती. त्यामुळे ती दिवसेंदिवस दुःखी आणि उदास राहू लागली. राजाने जेव्हा तिला तिच्या उदास राहण्यामागचे कारण विचारले, तेव्हा ती म्हणाली, आर्यपुत्र, शापामधून मुक्त झाल्यानंतर देखील तुमच्या प्रेमाखातर मी तुमच्याबरोबर काही दिवस राहिले आणि त्यामुळे मी माझी सर्व विद्या विसरले. शापामधून मुक्त झाल्या झाल्या मला माझ्या वडिलांच्या घरी जायला हवे होते. मी तसे न केल्याने माझ्या सर्व जादुई विद्या विसरली. मृगांकवती नाराजीच्या स्वरात म्हणाली. पण हे ऐकून राजा यशकेतूला फार आनंद झाला. त्याची विद्याधरी पत्नी आता नेहमी त्याच्याबरोबरच राहील या विचाराने तो खूप प्रसन्न झाला. मी माझ्या पत्नीला इतके कष्ट उचलून इथे आणलंय. आता ती नेहमी इथेच माझ्या सोबत राहणार आहे, कारण ती तिच्या सर्व मायावी शक्ती विसरली आहे. राजाने ही आनंदाची बातमी मंत्री दीर्घदर्शीला सांगितली. ही बातमी ऐकून मंत्री घरी गेला आणि त्याच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्या मंत्र्याचा मृत्यू झाला. मंत्र्याच्या मृत्यूने राजाला फार दुःख झाले. पण म्हणतात ना, वेळ सर्व काही ठीक करते. राजाच्या बाबतीतही तसेच झाले. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसा राजा मंत्र्याचं दुःख विसरला. त्याच्या दुःखाची तीव्रता कमी झाली आणि तो मृगांकवतीबरोबर त्याच्या अंगदेशावर आनंदाने राज्य करू लागला.
इतकी गोष्ट सांगून वेताळ थांबला. आणि मग त्याने राजा विक्रमादित्यला प्रश्न विचारला. राजा विक्रम, आता मला सांग की मंत्री दीर्घदर्शी राजा यशकेतूचा इतका जवळचा होता. राजाचा त्याच्यावर फार विश्वास होता. मंत्र्याला कसलीच अडचण नव्हती, तरी सुद्धा त्याचे हृदय का बंद पडले? कोणत्या गोष्टीचं त्याला इतकं दुःख झालं होतं? त्याला ती अलौकिक कन्या मिळाली नाही याचं दुःख झालं होतं? का त्याला राजाच्या अनुपस्थितीत अंगदेशाचा मोह झाला होता आणि त्याला ते राज्य हवं होतं? का त्याची इच्छा होती की राजाने पुन्हा कधीच परत यावे नाही म्हणून, आणि त्यानेच नेहमी राज्य करावे म्हणून राजा परत आल्याचं दुःख त्याला झालं होतं? नेमकं काय कारण होतं त्याच्या दुःखामागचं की त्या दुःखाने त्याचा मृत्यू झाला? बोल विक्रम, बोल. तुला जर उत्तर माहीत असूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील. बोल विक्रम, बोल. बोल विक्रम, बोल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. वेताळाचा प्रश्न ऐकून राजा विक्रमादित्य वेताळाला म्हणाला, यापैकी कोणत्याच कारणाने तो मंत्री दुःखी नव्हता. त्याच्या दुःखाचं कारण वेगळंच काहीतरी होतं. मंत्र्याचं उत्तम चरित्र लक्षात घेता त्याला यापैकी कशानेच दुःख झालं नाही, कारण त्याच्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. मंत्र्याने विचार केला की साधारण स्त्रिया असताना देखील राजा त्या स्त्रियांमध्ये इतका मग्न होता की त्याला त्याच्या स्वतःच्या राज्याकडे बघण्याचा वेळ नव्हता. पण आता त्याच्याकडे तर ती अलौकिक कन्या आहे, त्यामुळे राजा नेहमी तिच्या जवळच असेल. राजा आता राज्याचे सर्व काम सोडून नेहमी तिच्या आसपासच राहील. राज्याची आता पूर्वीपेक्षा आणखी वाईट अवस्था होईल. जरी राजाकडे आता ती अलौकिक कन्या असली तरी सुद्धा राजाला त्याचा फायदा होणार नाही, त्यापेक्षा जास्त नुकसानच होईल. त्याचं राज्याकडे आधीपेक्षा जास्त दुर्लक्ष होणार होतं, याचीच चिंता मंत्र्याला होती. आणि याच गोष्टीचा विचार करून करून मंत्र्याला हृदयविकाराचा झटका आला. हे त्याच्या दुःखाचं खरं कारण होतं. विक्रम, तू दर वेळेस बरोबर उत्तर देतो आणि मी दर वेळेस पुन्हा माझ्या झाडावर निघून जातो आणि आताही जातोय, कारण तू तुझं मौन तोडलंस विक्रम. आणि तो वेताळ राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून उतरून पुन्हा त्याच्या शिशववृक्षाच्या झाडावर निघून गेला. वेताळाला पुन्हा पकडण्यासाठी राजा विक्रमादित्य त्याच्या मागे धावला.